राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या कमालीची चर्चा आहे। रोकेगा कौन या आशयाचा त्यांचा व्हॉट्सअप स्टेटस आहे। सामंत यांच्या स्टेटसनंतर महायुतीतल्या तणावाच्या चर्चांनाही उधाण आलंय। भाजपकडनं रवींद्र चव्हाण यांच्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू झाली आणि त्याच जागेवरनं उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत सुद्धा इच्छुक आहेत। ही जागा शिवसेनेची आहे। ठाकरे गटाचे विनायक राऊत हे सध्याचे विद्यमान खासदार आहेत। फॉर्म्युलानुसार किंवा जी चर्चा सुरू आहे महायुतीबद्दल त्यानुसार शिवसेनेकडे ही जागा जाणं अपेक्षित आहे, पण त्याच वेळेला भाजपने सुद्धा जागेसाठी चाचपणी सुरू केल्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्ये या जागेवरनं ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होते। त्यातच उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत ज्या जागेसाठी शिवसेनेकडनं दावेदार मानले जात आहेत त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चाही रंगतेय। तर महायुतीतले प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे। रवींद्र चव्हाण आपल्याला मोठ्या भावाप्रमाणे आहेत, त्यांना तिकीट मिळालं तर आपण त्यांचा प्रचार नक्की करू असंही किरण सामंत म्हणतात। रवींद्र चव्हाण ऐसा काम किया है, इसका मतलब ऐसा है कि इन्होंने पॉलिटिकली इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल। आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन। आणि या सगळ्या संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। प्रत्येक मतदारसंघामध्ये जो भाजपचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते हे दौरे करतात। याचा अर्थ तो मतदारसंघ आपल्याकडे आहे की हा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे या दृष्टिकोनातून नाही। हा दौरा तिथलचा संघटन मजबूत करण्यासाठी आहे। वारंवार सांगतोय आम्ही की हे जे काही निर्णय होणार आहेत ते युतीतले नेते मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून घेणार आहेत। त्याच्यानंतरच मतदारसंघ कोणता कोणाकडे गेलाय, मग त्यावेळेला कोणी काय केलं याला महत्त्व आहे। आज त्याच्यामध्ये या भांडणाला तसा कोणताही अर्थ नाही किंवा कोणीही त्याला आणखीन अधिकृत दुजोरा सुद्धा दिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।